सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले शिंदे गटाचे उमेदवार कैलास मुदलियार, प्रदीप बागुल, दुर्गा चिडे, सुप्रिया कदम यांनी प्रचारात आघाडी घेतली। याच दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील तुळशीराम आदिनाथ गुट्टे महाराज नाशिक रोड मध्ये हजेरी लावत मुदलियार यांना आशीर्वाद दिला। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मुदलियार धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही मागे नाही। बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी बिटको चौकात आयोजित करण्यात येणारा गणेशोत्सव सोहळा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो। गेल्या या मंडळाला पारितोषिकही मिळाले। गंधर्व नगरीत उभारण्यात आलेले प्रति बालाजी मंदिर आणि त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणारे धार्मिक कार्यक्रम मुदलियार यांच्या धार्मिक कार्याची चुणूक दाखविणारे ठरले आहे। शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपला खुंटा घट्ट ठरवलाय। जेलरोड परिसरातील व्हिजन अकादमी असो की सिन्नर तालुक्यातील पब्लिक स्कूल गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करून देणारी ठरली आहे। दरम्यान मुदलियार यांनी राजकारणातही पाय रोखण्याचे ठरवले। महापालिकेच्या निवडणुकीत ते उमेदवारी करीत असून मतांचा जोगवा मागत आहे। त्यांच्या पॅनलमधील सहकारी उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून रविवारी पेंढारकर कॉलनी, जिजामाता नगर असा परिसर पिंजून काढलाय। नागरिकांचा त्यांना भरभरून प्रतिसाद लाभतोय। त्यानंतर म्हटलं अण्णांना शुभेच्छा द्याव्या। शिवसेना राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 20 मध्ये कैलास अण्णा सुरेश मुदलियार यांना खूप खूप शुभेच्छा। त्यासोबत सुप्रियाताई कदम, दुर्गाताई चिडे, प्रदीपजी बागुल या सर्वच उमेदवारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। आणि हिंदू धर्माचं काम सगळ्यांनी करावं आणि हिंदूंचं रक्षण व्हावं यासाठी आपण सगळे एकत्र असून जे काम करतो आहोत ते चांगलंच आहे। परंतु या सगळ्यासाठी म्हटलं एक शुभेच्छा देऊन आपलं ईश्वराला प्रार्थना करतो की आपलं हिंदू धर्मासाठी आपण अग्रेसर होऊन आपलं चांगलं काम करावं, ह्या शुभेच्छा आहेत माझ्या। अण्णांचं नेहमी हिंदुत्वासाठी त्यांचं मोठं काम त्यांनी उभं केलं, त्याबद्दल काय सांगता? तेच मी अण्णांचं मोठं काम बघूनच मी म्हटलं की अण्णांना शुभेच्छा द्याव्या, कारण अण्णा हिंदू धर्मासाठी सतत लढत असतात आणि जो आपल्या हिंदूसाठी किंवा मानवतेसाठी लढत असतो, सामान्य लोकांच्या न्यायासाठी जो लढत असतो, अशा लोकांचा आमचा पाठिंबा असतोच। सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे आपल्या याच्या प्रचारासाठी कैलास अण्णा मुदलियार ज्यांनी हिंदू धर्म संरक्षणासाठी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यासाठी ते कार्य पुढे अजून जावं, त्याच्यासाठी सर्व मतदार सुज्ञपणे विचार करून त्यांना योग्य प्रकारचा जनता जनार्दन कौल देत आहे। आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आमची प्रचार फेरी सुरू आहे। चारही जे आपले प्रभागाचे प्रभाग 20 मधले जे मेंबर आहेत सर्वजण आमच्या बरोबर आहेत, सर्वजण प्रचार करत आहेत। एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे त्याचं ते धनुष्यबाणाचं जे चिन्ह आहे ते घेऊन आम्ही सर्व नागरिकांमध्ये प्रचार प्रसार करत आहे आणि सर्व ठिकाणी आम्हाला अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांचा सहभाग आम्हाला लाभतोय। सर्वांना आवडतंय त्या पद्धतीने। आणि अण्णांनी जे बालाजी मंदिराचं जे कार्य केलं होतं ते बालाजी मंदिर मागे एकदा काही कारणास्तव काहींच्या अडचणींमुळे, काहींच्या तक्रारीमुळे पाडण्यात आलेलं होतं, पण त्या ठिकाणी परत जिद्दीने अण्णांनी ते मंदिर स्वतः कोणाचीही मदत न घेता उभं केलेलं आहे। आणि त्यामुळे हिंदू धर्माचं जे कार्य आहे ते सर्व नागरिकांना त्यांचं आवडलेलं आहे। त्या पद्धतीने त्यांची इतर गणपती उत्सव वगैरेचं सुद्धा कार्य त्यांनी जोरात सुरू केलेलं आहे। आम्ही जवळजवळ 15 दिवसापासून अण्णांचं ज्या वेळेला हे निशाणी वगैरे ठरली किंवा अण्णांनी जे मतं दिले की बाबा मी उभा राहणार आहे, तेव्हापासून आम्ही सर्व नागरिक, आम्ही इथले परिसरातले लोक त्यांच्याबरोबर प्रचार प्रसार करत आहोत। आणि अण्णांनी प्रचाराचा शुभारंभ सुद्धा तुळजाभवानी मंदिरात देवीचा कौल घेऊन जनता जनार्दनांचं मत त्यांनी आपल्याला मिळावं यासाठी सर्वांना विनंती केलेली आहे। आपण सर्व नागरिकांनी त्यांना अतिशय उत्तम पद्धतीचा प्रतिसाद द्यावा आणि भरघोस मताने त्यांना निवडून द्यावं। चारही मतदारांना निवडून द्यावं। वार्डातले आपले प्रभाग क्रमांक 20 मधले ज्या 2 ताई उभ्या आहेत, जे 2 बंधू उभे आहेत, आपण त्या सर्वांना चारींना आपण अतिशय चांगल्या मताने निवडून द्यावं याची मी सर्वांना विनंती करतोय। प्रभागामध्ये योग्य प्रकारचा मग बदल आपल्याला घडूनच दाखवतील ते। आणि आहे त्यांचं जे विजन आहे ते विजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आहे। ते विजन त्यांचं, त्या विजनाचा जर कधी आम्ही विचार केला ना
तर त्यांच्या त्या गणपती उत्सव झाला, शाळा झाली, इतर काही सहभाग ब्रह्मोत्सव वगैरे झाला, तर सर्व ठिकाणी अण्णांचा भरघोस म्हणजे अण्णांना सर्व नागरिक अतिशय उत्तम पद्धतीने प्रतिसाद देत असतात. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी अण्णांच्या पाठीमागे आणि प्रभागाच्या चारही उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून भरघोस मतांनी विजयी करावे आणि विजयाचा गुलाल हा 16 तारखेला आपण सर्वांनी उधळावा, आनंदाने सहभागी व्हावा ही नम्र विनंती आहे. धन्यवाद. माझं नाव स्वाती साळुंके. मी प्रभाग क्रमांक 20 मध्ये राहते गेल्या 10 वर्षांपासून आणि इथला जो विकास खुंटलेला आहे आता, तर माझा असा विश्वास आहे की ह्या पॅनलवर 4 जण जी कामं करतायत त्यांच्यामुळे निश्चितच विकास होणार आहे आणि आपले एकनाथ शिंदे सरांचं जे काही कार्य आहे ते पुढे असंच चालू राहणार आहे. आणि त्यांनी जे लाडक्या बहिणींसाठी योजना केलेल्या आहेत त्यासाठी त्यांचं महिलांकरता खूप छान कार्य केलेलं आहे आणि कैलास अण्णा मुदलियार यांची पोचपावती द्यायची काही गरज नाहीये, खास करून कारण त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि आतापर्यंत नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत ते नक्कीच त्याचं निवारण करतील अशी आशा आहे. नमस्कार, मी नैना क्षीरसागर. मी प्रभाग 20 मध्ये आम्ही 25 वर्षापासून राहते. तर ह्यावेळेस आपण दरवर्षी आपण दुसऱ्यांना निवडून देतो, पण ह्यावेळेस माझी अशी इच्छा आहे, जे 4 उमेदवार धनुष्यबाणाचे उभे आहेत एकनाथ शिंदेंचे, तर तुम्ही त्यांना निवडून द्यावं ही इच्छा आहे. आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, तर तुम्ही नक्की हा परिवर्तन घडून आणा. आणि कैलास अण्णा मुदलियार जे आहेत ते तुम्हाला माहिती आहे कसे कामं करतात, ते मी याची सांगायची काहीच गरज नाही आहे. तर तुम्ही नक्की ह्या चौघांना निवडून आणा ही माझी विनंती आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. लावून बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही. नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा. मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया. कर मतदान सांगतंय संविधान. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. चला तर मग मतदान करूया. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.